पेन येथील पिंपळदोहात बुडून 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू. 2 दिवसांच्या शोधानंतर अखेर युवकाचा मृतदेह सापडला. रायगडच्या पेन शहरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. भोगावती नदीकाठी व्हॉलीबॉल खेळताना पाण्यात गेलेला चेंडू काढण्यासाठी उतरलेल्या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पेन शहरातील सागर सोसायटी येथे राहणारा 20 वर्षीय वसीम शेख अन्सारी हा गुरुवार दिनांक 26 रोजी आपल्या मित्रांसोबत भोगावती नदीपात्रातील पिंपळदोह परिसरात व्हॉलीबॉल खेळण्यासाठी गेला होता. खेळ सुरू असताना चेंडू पाण्यात गेल्यानं वसीम तो काढण्यासाठी नदीत उतरला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पेन पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन पथकांच्या मदतीनं शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र अनेक तास प्रयत्न करूनही वसीमचा शोध लागू शकला नाही. अंधार पडल्यानं शोधकार्य तात्पुरते थांबवण्यात आले. त्यानंतर पेन पोलिसांनी खोपोली येथील हेल्थ फाउंडेशन आणि कोलाड येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था बचाव पथकाची मदत घेतली. या बचाव पथकाकडून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली आणि सुमारे 3 ते 4 तासांच्या प्रयत्नानंतर वसीमचा मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पेन उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे आणि नदी तलाव परिसरात काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.